माझ्या मैत्रिणीने इथे आपण रवापासून कुरडई तयार केली आहे. मला तळूनही दाखवते. हे बघा, कुरडई अगदी फुटपटते, चौपट आपली कुरडई फुलते. तुम्ही बघू शकता. करायलाही सोपी एकदम. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. हे बघा किती छान मस्त पांढरी शुभ्र तयार झालेली आहे आणि फुलली पण किती आहे. इथे आपण 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे. रवा कुरडई बनवण्यासाठी बारीक रवा घ्यायचा 0 नंबरचा. आणि इथे आपल्याला आता मोठ्या पातेल्यात टाकून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला असं हाताने हलवून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बारीकच रवा घ्यायचा रवा कुरडई बनवण्यासाठी. आता हे हलवून घ्यायचं आणि 5 मिनिट त्याला रवा बसू द्यायचा आणि मग ते वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता रवा खाली बसलेला आहे. हे पाणी काढून घेऊया आपण. हळूच एकीकडे तिरकस करायचं आणि बरोबर पाणी काढून घ्यायचं. रवा खाली असतो त्याला बसू द्यायचं आधी. घेतल्यानंतर हळूहळू पाणी काढायचं. आता पुन्हा एकदा दुसरं पाणी घ्यायचं. असं 2 वेळा करायचं आपल्याला. दोन वेळा पाणी काढून मग नंतर तिसऱ्यांदा प्यायचं पाणी टाकून भिजू द्यायचं त्याला रात्रभर. आता पुन्हा हे दुसरं पाणी काढून घ्यायचं. असं आपल्याला 2 वेळा पाणी काढल्यानंतर तिसऱ्यांदा पाणी टाकायचं भिजू द्यायला. तिसरं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं भिजवण्यासाठी. रवाच्या वरती पाणी यायला पाहिजे. आता 2 पाणी काढून झाल्यावर तिसरं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि मग सकाळी पुन्हा आपण पाणी बदलूया. तर बघा आता आपण दुसऱ्या दिवशी झाकण काढलं आहे. हे बघा रवाला किती फेस आलेला आहे. आता काय करायचं, हे फेस म्हणजे हे पाणी काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा आता वरचं पाणी काढून घेऊया. रवा खाली बसलेला असतो आणि हे पाणी असं वरती तयार होते. ते आपल्याला 3 दिवस पाणी बदलवून घ्यायचं आहे. आता हे सगळं पाणी मी काढून घेते. आता आपण पाणी काढून घेतलेले. पुन्हा पाणी टाकून घेऊया. पुन्हा आज दिवसभर रात्रभर राहू द्यायचं. रोज सकाळी पाणी बदलून घ्यायचं आपल्याला आणि पुन्हा याच्यावर जास्त ठेवायचं. मग दुसऱ्या दिवशी पाणी बदलूया. आता दुसऱ्या दिवशी बघू. बघा सरवाला फेस येतो आणि आंबट वास यायला लागले आता थोडं. तर काय करायचं, पुन्हा आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. असं एकीकडे तिरकस करायचं आणि हे पाणी काढून घ्यायचं आहे. रव्यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकून घेतलं आहे आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी बदलूया. तर तिसऱ्या दिवशी आपण झाकण काढूया. तर याचं आपल्याला आता वरचं पाणी काढून खालचं चिकचिक आहे ना आपल्याला खाली राहू द्यायचं आणि हळूच पाणी काढून घ्यायचं आहे. आता हा खाली राहिलेला चीक आहे. आता हा खाली चीक आहे ना, हा आपल्याला काय करायचं आहे, याच्यात पाण्याचं प्रमाण भरपूर आहे.
तर आपण हा चीक मोजून घेऊया किती येतो. आपण घेताना ह्याच पातेल्याने 1 पातेलं रवा घेतला होता. तर एवढा चीक आलेला आहे आपला. तर एवढ्या अंदाजाने आपल्याला पाणी आता गरम करायला ठेवायचं आहे. तर हेच पातेलं भरून आपण आता एक पाणी घेतलेलं आहे, ज्याच्याने चीक मोजलं ना. आणि हे पाणी आपल्याला नुसतं गरम नाही करायचं आहे, चांगलं खळखळ उकळून घ्यायचं आहे. झाकण ठेवून पाणी उकळू देऊ चांगलं. आता या ठिकाणी पाणी उकळायला लागलं आहे, त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हे वाळवणीचे पदार्थ असतात, जास्त मीठ टाकायचं नाही. पोहे खायचं आपण 1.5 चमचा मीठ टाकलेले आहे. आता पाणी उकळायला लागलं आहे, आपण चीक टाकून घेऊया. आता इथे आपण आहे ना कपभर पाणी काढून घेऊया, कारण कसं आहे ना रव्यामध्ये पाणी आहे. आता आपण चीक टाकून घेऊया. एका हाताने टाकायचं आणि एका हाताने हाटून घ्यायचं. गॅस कमी करून द्यायचं टाकताना. असं लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण करून घ्यायचं. ते फक्त खाली लागू द्यायचं आणि गॅस कमी ठेवायचा. आता हे पूर्ण पीठ आपण मिक्स करून घेतले. त्याच्यावर ओला कपडा टाकायचा, कमी गॅसवर 2-2 मिनिटात त्याला हलवायचं. पूर्ण गॅस कमी करायचा लो, आणि 2-2 मिनिटात त्याला हलवत राहायचं. तर इथे आपण 10 मिनिट आहे ना मस्तपैकी चीक वाफू दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता त्याला किती मस्तपैकी छान चकाकी आलेली आहे. आणि पीठ शिजले की नाही हे बघण्यासाठी काय करायचं, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, गोळा करून बघायचा. तर बघा किती छान मस्त चकाकी पण आलेली आहे त्याला. आणि आता काय करायचं, लगेच आपण कुरडई बनवायला घेऊया. त्याच्यावर आपण पुन्हा लाटण्याने एकदा चांगलं हाटून घेऊया. मस्त छान पीठ शिजलेलं असलं ना कुरडई खूप छान होतात आणि तुकडाही होत नाही. आता आपण पूर्ण पीठ झाकून ठेवूया आणि गॅस बंद करूया आणि लगेच कुरडई बनायला सुरुवात करूया आपण. कारण गरम गरम पीठ असलं ना तोपर्यंतच कुरडई छान बनते. जसं हे पीठ गार झालं कुरडई बनत नाही. तर आपण ज्याच्याने शेव करतो ना दिपोळीसाठी, ती चकती मी लावून घेतलेली आहे. आता आपण याच्यात पीठ टाकून घेऊया. मस्त छान आपलं चीक तयार झालेलं आहे. आणि गरम गरम पिठाचे पटापट बनवायला घेऊ पण या. बाकीचं पीठ आहे ना लगेच पुन्हा झाकून द्यायचं, म्हणजे वाफ बसते त्याच्यात. पॅक करून आता आपण इथे गॅलरीत कुरडई करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता कुरडई किती छान येते मस्तपैकी. तुम्हाला किती फेरायची करायची तेवढी करायची. हे बघा आपली कुरडई किती सुंदर येते. मस्त छान पीठ वाफवलं की तार अजिबात तुटत वगैरे नाही. कुरडया आपल्या सगळ्या करून झालेल्या आहे आणि 2-3 दिवस छान मस्त आता उन्हामध्ये आपण वाळून घेऊया. तर इथे आपण 2-3 दिवस मस्तपैकी उन्हामध्ये कुरडई वाळून घेतलेली आहे. आता तुम्हाला मी तळूनही दाखवते की कुरडई किती छान मस्त फुलते. इथे आपण कढईत तेल ठेवले. आता कुरडई टाकू, तुम्हाला तळून दाखवते मस्तपैकी. कारण मी आधी तळून बघितल्या या रव्याच्या कुरडई, तर खूप छान मस्त फुलत होत्या. हे बघा दोघं बाजूनी मस्तपैकी तळून घ्यायचं. काढून घेऊया. तर बघा माझ्या मैत्रिणींनो अगदी मस्तपैकी पांढरी शुभ्र कुरडई तयार होते आणि फुलायलाही खूप मस्त फुलते आणि करायलाही सोपी आहे. टेन्शन नाही, गहू भिजवा, वाटा घाटा ते पिळायचं असं अजिबात टेन्शन नाही. मी कुरडई तळून दाखवलेली आहे.
मस्तपैकी किती छान फुललेली पण आहे आणि चवही खूप छान भन्नाट आलेली, कारण आम्ही आधीच तळून बघितल्या, खाऊन बघितलं. तर नक्की तुम्ही ही रवापासून कुरडई बनवून बघा. तुम्ही साईज बघू शकतात, अगदी चौपट आपली कुरडई फुललेली आहे आणि जास्त टेन्शन न घेता, मेहनत न घेता या कुरड्या बनत असतात. तर माझ्या मैत्रिणींनी तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. तर कुरडई इथे आपण तोडून बघितली बघा, अगदी मस्तपैकी छान खुसखुशीत झालेली आहे हे बघा आणि खायला खूप चवदार लागते. तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींना तुम्हाला रवा कुरडईची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला येऊन पहिल्यांदाच भेट दिली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ही सोपी मस्तपैकी रवा कुरडई करून बघा. तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.